कशाला बोलवलं काय माहिती ना, एक तर पावसा पड राहिलाय. काय ग हाले मी. अगं रात्रीच भेटलो जरा आपण, तिसरा पारा. हा रे, पण मला करमतच नव्हतं तुझ्याशिवाय. अगं हे बघ, मला पण करमत नाही, पण असं आपल्याला जर कोणी बघितलं मग काय करायचं बरं? हा ते तर आहे, पण आता काय करू, मला तुझी आठवणच इतकी येते, मला घरात बसूच नाही मग वाटत. कॉल करायचा. हा कॉलवर तू असं करतो की लय बोलतो माझ्यासोबत, लगेच ठेवून देतो. अगं आता काम असतात ना. आता हे बघ, एकतर वडील काम करत नाही माझे, सगळं मलाच बघावं लागतंय, रानातलं घरातलं. ते तर आहेच म्हणा. मला म्हणजे काय चेहरा काय पडला तुझा, काय झालंय का? काय टेन्शन आहे का कसलं? कसं सांगू तुला आता? काय झालं? अरे म्हणजे ना खूप टेन्शन आहे. अरे तुला सांगितलं तर तू पण टेन्शन मध्ये येशील. अगं आता सांग ना, सांगितल्याशिवाय कसं काय कळलं बरं मला? अरे माझ्या घरच्यांनी ना आत्याच्या मुलासोबत माझी सुपारी फोडायचा कार्यक्रम ठेवलाय. काय? हा, कधी? आजच ठेवलंय. अगं मग तू सांगायचं ना मला काल. मला काय माहिती, मला आज सकाळी कळाले. अगं पण तू त्यांना सांगायचं ना, माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे म्हणून. अरे असं कसं सांगू, मी नाही सांगू शकत मी त्यांना. अगं पण आपलं प्रेम आहे ना, हा आपल्याला लग्न करायचंय ना. ते तर आहे. हे बघ, मला काही माहित नाही, मला तुझ्यासोबतच लग्न करायचंय. तू तिकडे काही पण कर. आता काय करू यार, आजच सुपारी म्हटल्यावर कसं शक्य आहे ते? आता काय करू बरं मी? काही कर, मला नको सांगूस. हे बघ, जर माझी सुपारी फुटली ना तर सगळं बंद होईल रे माझं. काहीच नाही करता येणार, कुठलीच हालचाल नाही करता येणार आपल्याला. बरं थांब, तू टेन्शन न घेऊ, मी करतो काहीतरी. तू घरी जा. तू फक्त बोलू नको, खरंच कर काहीतरी. अगं मी करतो ना काहीतरी. हा मला पण भीती आहे ना, मला पण वाटतं ना मग आपलं लग्न व्हावं. तू टेन्शन न घेऊ, तू घरी जा. हा मी करतो काहीतरी, टेन्शन न घेऊ. जा बरं तू. हा बघतो लवकर मी. जा. बाय. बाय. बरं मी काय म्हणतो दादा, अरे काल काय चर्चा गावामध्ये? हो ना. अरे बापरे, म्हणे अशी सुपारी हा. कुठंच झाली नाही म्हणे. नाही नाही, आता आपण असंच करायचं, लग्न पण असं थाटात करायचं ना, लोक पाहतच राहतील. लोक म्हणजे ना असं ना 10 खेड्यात म्हणजे आपल्या तालुक्यात असं लग्न झालं नाही, सर. आणि किती लागू दे, 1000 लागू दे, 2000 लागू दे, किती लोक बोलू आपण. आपल्याकडे पैशाची कमी आहे का? तेच तर. आपला वाळूचा धंदा किती जोरात चालू आहे. हा, मग 2000 लोक बोलायचे. 2000 हा? 2000 लोक बोलायचे. 1000 नाही, मी तर म्हणतो 5000 लोकांचं बजेट ठेवलं. अरे असे जळतील ना नातेवाईक, हा, जळून द्यायचे. जातील म्हणजे असे उच्चल बांगडे झाले पाहिजे. काय लग्न, लग्न म्हणजे लग्नच करायचं. बरं ऐक, काल काय मामाशी बोलायला भेटलं नाही. हा तू हाय बा मोठा धाटा, हा, काय बोलायचं ना पद्धतशीर मामाशी बोलून घे. तसं मी पण आहे, मी पण काय सांगा सुचलं तू मी पण सांगतो ना. सगळा बजेट आहे ना, आज सगळं क्लिअर करून फायनल करून टाकू. हा, बाजारा बिजाराचं कारण काय आपण माहिती नाही, आपण म्हाताऱ्याला काय त्रास देत नाही. हा, बस त्याचं वगैरे सगळं चालेल. हा सगळं 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 final. क्लिअर करून सगळं टाकायचं. clear करून टाकू. त्यांना म्हणा हा. ते आता माझ्याकडून पैसे घ्यायला नाही म्हणत्या. तू म्हण हा, मामा काही कमी पडले ना मला बोला म्हणा. मी देतो म्हणून बोलतो ना. हा असं त्यांना म्हण. बी त्यांना मागवा नाही वाटत. हा मागाव नाही वाटत त्यांना. चल चला. काजल, ए काजल, आलो. राम राम. मग झालं का तुमच्या गावचे लोक खुश झाले? अहो खुश म्हणजे बाबा 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 अहो, काय खुश. अहो काय चर्चा गाड्यामध्ये, एवढे चर्चा, एवढे लोक खुश, एवढे पदार्थ. बापरे, आपलं थोडक्यात थोडंच केलं आपण. हो थोडक्यात थोडं. बाबा 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 काय जबरदस्त झालं. मग पुरीचा खर्च का वारंवार होतो का? नाही म्हणलं मला आहे ना वस्त्रदान नाही, कन्यादान नाही, पण अन्नदान नाही करायचं म्हणून. पण मामा असं आलं बापरे, आपण विचारही केला नव्हता असा. हा आता काय आमची आता लग्नाला बी तसंच करायचं. 1000 लोक बोलवायचे बरं का? हा बोल ना. आमच्या आता गावातले तेवढे आणि काही आमची बी काय कमी आहे का? अरे आपले नुसते वाळू भरणारे 600 700 700 लोक तेच आहे लोक. हा आम्ही असं ठरवलं, तुम्हाला जे फोन करून बोलवलं ना, हा म्हणलं ते हे डीजे एकत्र ठेवायचं का? 34 ठेवायचं आणि फुटवाले. एक काम करू, लग्नाच्या वेळेस ना एकच बोलवायचा, पण वरातीला अलग, नवरदेव काढून द्यायला अलग डीजे ना आमच्या. हा? आणि हे पहा, आता आजकाल प्री वेडिंगचं निघालंय, ते करायचं आपल्याला. करायचं का हा करायचं. प्री वेडिंग म्हणजे गाणं नाही काय बनवतो गाणं. ते? नाही नको दादा, ते लई अरे अडे काय आहे, ते पुन्हा काय लग्न होणार आहे का? करून घे ना. कशाला त्याला लय फालतू गिरी. 50 आहे का? बाबा पैसा किती जाऊ द्या, तुम्हाला आम्ही नाराज करणार नाही कुठलंच. नाही ते लाख रुपयाचं काय ते आणि हे पाण्यात पहा, काही लागलं तर मला मागा पैसे.
चालेल. संकोच बाळगूच नका बिलकुल. तसं काही नाही, आम्ही सगळं करणार आहे. पण मग आता ते तुमचे कपडे बिपडे घ्यायला कधी जायचं का? सोनाली बोला ना कुठे ती सोनाली हा, बसता करू सिंद्रामध्येच घ्यायचं ना. हा बस नाही काय तुम्हाला पैसे देऊन टाकतो. अरे बापरे बस 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 बघा तुम्हाला कपडे देतो तुमच्या मनाने घ्या, आमच्या मनाने आम्ही नवरीची घेतो. बरं चालेल म्हणजे काय रिकामटी गर्दी करायची कुठे नाही लोक गोळा करत बसता. मामा अहो, जाऊ दे ना, त्यांची पसंती आहे, त्यांना घेऊ द्या ना. अगं तसं नाही, कायला बसते काढत होती ते माहिती नाही. ते 2 लाडू करताय ना, अशी गर्दी होती हॉटेलमध्ये बसायची जागा नाही. आपल्याला तसं करा. नाही तसं नाही करायचं मामा काय करू माहिती का आम्ही 2 जण जाऊन आहे ना, सगळे कपडे सिलेक्ट करून येऊ हा, त्यांची सगळं रेडी तुम्ही फक्त बॅगा उचलून गाडी टाकायच्या पाय पाय किती समजदार आहे. पोचू नाही देता हा. सगळं करून फिनिशिंग. ते कसं आहे ना आपली प्रथा चालली आहे ना फक्त लोक निमताला न्यायचे हा करून टाकू. हा चालेल तुम्ही माझं तसं करू आपण. हा मग आजच जात्या का संध्याकाळी? कुठं हा मग मग तिला तुम्ही घ्यायला या वाटलं तर संध्याकाळी. बरं चालेल नाही आज नका जाऊ दे आज आता दिवस आहे थोडा नाही राहिला. आता दिवस नाही. सकाळी जाऊ, सकाळी. उद्या सकाळी बरं तुम्ही न्यायला या. हो उद्या सकाळी जाऊ. आणि तुम्ही जा गाड्यो हा. तुमच्या मनापासून कपड्या बा ते फोटोवाले झाले डीजे वाले झाले ते सगळे एकत्र पेमेंट करू. दादाचं नाही जमणार बरं का उद्या उद्या त्याला पेमेंट काढायला जायचंय ते पेमेंट काढायचं मग कोण येणार? तू जातो का? मला एकट्याला आम्ही 2च जाणार आहे असं मी 2च जाणार 2,500 सांगितलं फेटा हा का बसू जागी वाढू. अहो त्यांचे 2,500 हा भरपूर आहे फेटे का ते पाहू आपण कमी जास्त अहो, नंतर. 1,000 2,000 नाही वाढवा. नाही फेटा बार बाय सोकट बांधायची. मग नाही सगळ्याला बांधायचे नाही. गेट मध्ये माणूस आला ना एवढं काय असं ना. काही म्हणणे का अजून? नाही नाही काय नाही ना, काही नाही का? तुझ्या मैत्रिणीला गुलाबाची फुलं आपण सेपरेट मागू त्यांना ते गजरे प्रत्येकाला सेपरेट आलं का गुलाबाचे फुलं हा हातात द्यायचे. गुलाबाची काही फुलं नाही, येते ते तर मग मिळूनच जातील लॉन चालेल सांगितलं का ते हा. सगळं करून दे. पैसे ठेवायचे. 4 जाळ्या ते सांगितले काय येण्या डोक्याच्या. हा हा मग येण्याचं काय टेन्शन नका घेऊ ते कर ते करू आपण काही नाही. हो आज- आणि हार आहे ना हा. हार 15 रुपये एक सांगितलं. हा का बापरे, बरंच खर्च करताय बरं. मग खर्च काय तयारी म्हणजे म्हणून एकदम म्हटलं काही लागलं तर मागा तुम्ही. नाही काय नाही काय बरं, नाही. आता हळदीचे चांगले कपडे घ्या हं? बर का? कुंकाचे चांगले कपडे घ्या. मी काय सगळे मस्त म्हणतो कपडे ज्या साड्या मला पसंत पडतील मी ते तिला गेलं आणि तिला अहो, जे कपडे जेवढं पसंत पडतील ते मोठं मला घेऊ दुकान आहे ना त्यामुळे दुकानातून हा. घेणार. महाग लागू द्या काही लागू द्या. चांगल्या ठिकाणी जा मग मोठ्या. हम्म. मग उद्या सकाळीच जाल का? हो सकाळीच मी येतो. काय होतो चांगला करा नाही पोर चालली ना खर्चाला आम्ही माग पाहणार नाही. हा, मग असं चालेल सोना तुला काही अडचण नाही ना नाही नाही काहीच अडचण नाही. बरं काय तिचं काही नाही हो ऐका ना, आता पाहुण्यांचे जेवण खाऊन झाले का आपण मंडपवाल्याकडे जाऊन येऊ एकदा. सांगितलंय नाही ना, एक चक्कर मारून येऊ दारात मंडप आपल्या. कोणाकडे गेले? मंडप सांगितलं लग्न हल्लंच आहे ना. हा ला तर घरी ना घरी जाणूच घर म्हणून आहे ना 20 पीस सांगितले. मग चालेल ना 20 पीस 20 म्हणजे लय झाले ना आणि ते बिन मला अजून थोडस काम आहे, आपण जाऊन येऊ. अहो, लोकांच्या लग्नात 20 पीस राहते नाही तुमच्या गाड्या सुद्धा मांडव खाली राहिल्या पाहिजे. हा टेन्शनच नाही बरोबर आहे टेन्शनच नाही बस. जमा हा, मग तसंच करू. आणि आपण ते 2-4 ठिकाणी हे ना ते फिक्स करून घेऊ. आणि साड्या आहे ना हिला कमीत कमी 15 साड्या घेतो जर अर्धा हो तास मध्ये नको बोलत जाऊ. तू सगळ्या घरात कलरच्या आहे. साड्या घ्यायच्या वेगवेगळ्या. हा तू घरात आहे. मी सगळं बुक करून टाकले. आचार्य बुक केला हाल बुक केला. तुम्ही केला पण मी पण होते ना तवा. हवा ता पर बाय माणसं नेऊ मग तिची बायको लय शहाणी गावी. असं नाही राहत आजकाल, असं चालत नाही माहिती मग एक काम कर उद्या साड्या घ्यायला गेले सोबत घेऊन जाणार. हा मग नाही ना तिला आम्ही दोघं चाललो ना. तुझ्याच पसंतीने घे. परत काय होईल तू फोटो पाठवची येईल ते. दादा काय करू माहिती का आम्ही मला ज्या साड्या पसंत पडतील ना त्या मी तिला घेईल तिला जे ड्रेस पसंत मला घेईल आम्ही सगळं सेपरेट काढून ठेवायला दुकानदाराला मग जवळ तिला नऊवारी घ्यायची का घागरा घ्यायचा का अजून काय ते किती पाहिजे काय मग? करायचं ते. नाही तिला माळसं पॅटिंग घ्यायचं. मग घेऊ ना कोणता घेऊ? हा हा माळाचं आणि हा कलर त्याला शोभून दिसू राहिला तिला असे 2-4 कलर घेऊन टाकू अजून एकच कलरचे काय? पुरीला कुठं टिपका लावायचं ना सारखे हा ना काळा टिपका. हा नजर लागायची लोक काढून टाकू आपण. चाल काही बरं मग बरं मी काय म्हणतो, लागा तुमच्या कामाला. नाही आता आम्ही उद्या येऊन पुढे घेऊन जा. अहो, चहा पाणी जेवण खाऊ नका. काही नाही का एवढा वेळ नाही अहो, असं काय करता? हो नेमक्या ना आम्ही जर नाही गेलो आणि ते लोक आहे ना गाड्या खाली नाही करते आणि कसं ते घाबरते आपल्याला लेपर लोक आता एवढ्या पटक्यानं आवरून घ्या तुमचे नाही हा आम्ही आवडतो उद्या हा येईल मी नाही येणार. लय मोठा बिझनेस आहे त्यांचा. घर जर पाहिलं अरे चाट होतं चाट माणूस. मग ती येईल नाही का ती मग आलती ना मागं नेलतो मी तिला ये उद्या बाजार करतील आपण जाऊन आणि त्या द्या घ्यायच्या साड्या माझ्या बरोबर चला घेऊन येऊ. चालेल. मी आहे घरी मग तवर. हा हा चालेल रिक्षा कर कुंभारच हा करते ना मग रिक्षा करू. कुंभार रिक्षा. कुंभार बा हा ते कुंभार बा बरं आहे ना आता हा
हा बरं आहे बा. ते नाही का मागं आला तर भेटला होता ना. हा पर्यंत हा बरी बरी म्हणजे काय सगळं उरकत उरकत एक एक उरकून जाईल बुवा असं. जोडीदार त्यांचा मामा जोडीदार आहे का? हा चांगला माणूस आहे. डॅन्सर आहे तू. हा ना नाही, माणूस मस्त आहे. तो स्टेजवर डान्स करणार. येवायत मी ब्रेक डान्स आणतो हो काय हो चांगलं नाही नाही, आता मग लग्नात नाचवायचं ना. नागिन डान्स लय भारी लोक हा? करतो. नाही हो वय झाला आता ते. हा का नाही नाही, तू लग्नात नाचवायचं असं म्हणलं काय सांगा झोपल्या नागिन उडीत असेल तर. हा आता काय वय झालं त्यांचं. हम्म. चला ते काय नाही एवढं. बरं चल हा हा मग लागा तुम्ही. नाही काहीच नका चहा पाणी का काहीच नका आता एवढं वेळच नाहीये मग काय हा पुन्हा येऊ ना, चालूच ना आता काय. चालेल चालेल मग उद्या सकाळी घेऊन जा. हो हो चालेल चालेल येतो मग सकाळी लवकर आहे मग हा. हा. आधी मी जाऊन येतो आता. हो पण तिथे घरामध्ये. येतो आता मग तुम्ही काय काळजी करू नका सगळं आम्ही बुक करेले. हा ना जवळ हालचे पैसे भरले सगळे भरले जवळ 5.5 लाख रुपये गेले मग. भरून दिल तुम्ही हा आयला मग आम्हाला दम नाही निघत आपण गाड्या ते जेवणाच्या आयटमचं तुम्ही ठरवून घ्या कोणतं काय ठेवायचं. 21 आठवण आहे ना आमचं बोलणं व्हायला सांगितलं आपलं तिच्यापासून तीच नाही आणायचं. जे नाही ते पुढं हालच्या पुढं टपरी ठेवली पान टपरी बडू शॉप कडे सगळं साखर. 21 आठवण म्हणजे विषयच नाही सगळ्याची आठवण आहे पार एक एक आवडतो सगळं. तुम्ही दात कोरायला काढे म्हणलं ते सुद्धा भेटत ते पोराचे चोखाचे लालीपाप सुद्धा ठेवले लहान सोन्याला पैसे भरून दिले का ते सगळं तयार राहतं. त्याच्यामुळे आपल्याला काही पाहायला नाही लागणार ते. हा चला येतो मग करतो मी तयारी चल चल जाऊ दे बस चांगलं झालं बहुत कल्याण झालं. तू खुश आहे ना. हा नाच तू तोंड का उतरले एवढं. नाही नाही ते झोपेल नाही राहते झोपेल. हा, झोप नाही झाली. बरं चला आता थोडस झोपून घे आम्ही जाऊन येतो आवरून आणि येतो जाऊन पटकन. बरं का का ग नाही ते तुझ्या मैत्रिणीला बोल ना ना तुला ते कपडे कसे कसे पसंत करायचे. हा बघलते उद्या मी जरा झोपते मी. पाहतील त्या. बरं बरं चाल. आपण कशाला बाय मी काय म्हणते मी घेऊ का मग पर्स आणि चालत्या का. नाही तू नको अहो चला साड्या काय तुम्ही पाहणार आहे का तिथं मी नको तर काय. बरं चाल तुला लय लय आकट तुला फिरायचं म्हणून लय आकट फिरायचं काय साड्या पाहिजे ना. म्हातारी झाली पण फिरायला नाही अजून हाटत माझ्या तर गाडीवर मी बसतो घरामध्ये बरं का. गाडीवर लटपट होती माझी. हॅलो हा रेडी आहे ना तू. हां मी पण रेडी आहे. हां निघतेच मी लगेच. हां माझ्या मनाविरुद्ध लग्न करतात का आता ह्यांना कळल. आयला लई डेअरिंग लावली राव पोरी ना. खरंच घरातून पळून येऊ राहिली. नाही खरंच लई प्रेम आहे बरं का हिचं माझ्यावर. तू आली हां आली. घरी कोण नव्हता ना. अरे कोण नव्हतं मम्मी आणि पप्पा गेलते बाहेर मग पटक्याने तेवढा चान्स भेटला आणि आले आणि मग. ते सुपारीचा कार्यक्रम झाला का. झालं ना कालच. आणि आता उद्या लग्नाची तयारी करायला जायचं होतं पूर्ण हा का? शॉपिंगला. मग मला नाही रे एवढं सगळं सहन होईना. मला खूप त्रास व्हायला लागला ह्या गोष्टींचा. तू हे बघ टेन्शन न घेऊ. मी आहे ना तुझ्यासोबत. हां तुझी मनाची तयारी आहे ना. हो मला बघ बर का. हो मला तुझ्यासोबतच राहायचं आणि तू कधीच माझी साथ नको सोडूस. नाही बाबा मी आहे ना तुझ्यासोबत. हा चालेल बरं चल इथून निघू आपण. चल बस पटकन बस पलीकडून. हां झालं ना एक काम आज सगळं. या बाय. नाही नाही म्हणत तो होते. गाडीवाला आहे ना बोजबाजी बरोबर आणून टाकेन आता. हा ना हा पा बरं चांगल्या साड्या मिळून गेल्या ना एकदाच्या. मग एकदा डोक्यातली कटकट देऊन गेली का हा ना मग सुनीला म्हणा पाणी आण ना. सोनी ए सोनी पाणी आण ग बाई. झोपली का आवाज दे नाही बोर बाई. झोपून घेतलं काय तुम्ही म्हटले तिला झोप घेतलं असं झोपून. सोनी झोप ए सोनी बाई कुठं गेली हो नाही हो इकडं. गिरी असतं कुठं शेजारी पाजारी हा गिरी असतं कुठं काची शेजारी इकडच्या बाळांगावर असं तिला झोपली का शोध राहत नाही. सोने त्याला दाखा दे तिला. धक्का द्यायला पोरच घरात नाहीये. बरं मी काय आणतो हा ते पाहुणे म्हणत होते उद्या जायचं ते मग ते आज तर नाही गेले. आता फोन लावा ना तिला. आधी तिला फोन लावायचं म्हणे हे पाहुण्याचं काय आलं. ते पाहुण्याला फोन लावायचं तिला का. पहा बरं गेली का काय ती मैत्रिणीकडं नसं येता काची मैत्रीण तिच्या. मी मैत्रिणीला लावी ते एखाद्या. हॅलो हॅलो हा सुनी तो बरोबर आली का. नाही हो आता सकाळी जाणार नाही मी उद्या सकाळी
ते मग आज मला वाटलं तिकडे घरात दिसताना मला वाटलं तुम्हा बरोबर गेली आली का काय गेली असेल कुठं मैत्रीच्या आसपास तसं तुम्ही जाऊन नाही देते ना कुठं तिला नाही नाही पाहा तिला फोन करून पाहा ना. बरं बरं कारण मला तुमची शंका होती ना नाही नाही म्हणलं नाही, आम्ही गेलो कपडा खरेदी करायला म्हणलो तुम्ही येऊन घेऊन गेले असतील तिला आणले काय काय घेतलं. सगळं घेतलं ना बरं 2000 फेटे घेतले हा आणि 75 नऊवारी घेतले बरं बरं आणि 250 साड्या घेतले बापरे भरपूर झालं मग काय. आणि एक काय ना ते या त्या फटाकड्याच्या माळ्या आणल्या बघा मग हा काय ते किती हजार झाले ते मग 100 फोटो झाले सगळं ओ नाहीये का त्यांच्या बरोबर? नाही सुनला फोन कर. मग एक काम करते मी, लावू का? तिला लावा ना, मग तिला लावून पहा ना. फोन स्विच ऑफ सांगा तुम्ही हा स्विच ऑफ आहे असं कसं काय स्विच ऑफ आहे? चार्जिंग नाही आहे ना हो आहो तिनं मेसेज टाकलाय माझ्या याच्यावर. हे बा, आई मला माफ कर, मी घर सोडून जाते. हा काय हा माझी काही वाट पाहू नका, मला हे बळजबरीचं लग्न मान्य नाहीये. पाहिलं का? हो अहो हे काय, तिने मेसेज टाकून गेली, कवाचा फोनही नाही पाहिला. म्हणजे पाहता ते किती वेळ झाला त्याला. अहो असे काय बसले हात लावून, उठा ना, चाला ना, पाहू ना तिला कुठे. थांबा, तिच्या मैत्रिणीला फोन करते मी एका. त्या मोनीकडे राहते, त्या मोनीला सगळं माहित राहतं. अहो मेसेज टाकलाय आता, चिठ्ठी काय पहा बरं, वाचा बरं ते बी. बाबू हॅलो मोने, अगं सोने आली का तुझ्याकडं? नाही एकेकडे चिठ्ठी लिहून ठेवली तिला. अहो मेसेज बी टाकून ठेवला तिने. मेसेज मारते लिहून ठेवले पाहिजे त्याचे अक्षर आहे. बाबा आता काय करायचं? ऐक मी वाचतो. मम्मी पप्पा, मी माझ्या मनानं मी लग्न करते, तुम्ही बळजबरीचं लग्न मला मान्य नव्हतं, तर माझी आता तुम्ही काय वाट पाहू नका. आणि मी खूप असं सुंदर मुलगा शोधलाय, माझ्या मनात फक्त मला नवरा भेटलाय, मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. मम्मी पप्पा धन्यवाद. अहो हे काय झालं आता? ते पाहुण्याला काय तोंड दाखवायचं ना, आपण तोंड दाखवायला जागा आपल्याला तर राहिली का आता? हां हिला का पांढरा करायचं, लवकर करायचं ना. काय होतं ते हिचं, पार सुपारी होऊ दिली, पार बस्तान बिस्तान सगळं झालं, चालू झालं. हां अगं 5.5 लाख रुपये गेले, 5.5 लाख रुपये. आता कसं काय जातं ते कपडे का काही काय करावं बाई कपडे या मला पोरीला? झाली ती आता. हां हो हा त्या पाहुण्याला फोन करा ना बाई. मी थांबा तिचा फोन लावी ते परत. काय या पोरीने काय वाटोळं करून राहिली काय माहिती. हां काय बोला उत्तर द्या पाहुण्याला. हॅलो हॅलो. हा पाहुणे, एक तुम्हाला सांगू, राग नाही येणार ना? अहो तुमचा कधी राग आला का मला? हा, काय महत्वाचं काम आहे बोला ना. बोल फक्त. नाही भाची बा, फक्त येऊन जा बरं घरी एकदा. हा का हा या बरं, अर्जंट या, थोडं काम होतं. अर्जंट काय लगेच पोहोचतो इकडेच आहे ना, डिलिव्हरी करायला येईल मी गाडीची. इथेच काय, या लवकर या जरा घरी. येतो लगेच येतो. सोनीने काय केलं? का मामा? मामा या बस इकडं. हा? पाहुणे आले. नाही काय नाही बसतो नीट बसतो ना, एका बसतो. काय झालं? काय पैसे कमी पडले का? आता तुम्ही घाबरू नका, तुम्हाला मी बोललेले ना मामी, पैशाच्या बाबतीत आहे ना. पैसे का आम्हाला जीव द्यायची पाळी आली. नाही जीव नाही द्यायचा, पैशावरून काल जीव द्यायचा. आमच्या स्वप्नाचा चकाचूर झाला. नाही मी कुठं काय म्हणतो तुम्हाला, काय स्वप्न चाकणं होईल, कसं काय होतील? अहो ते सोनी पळून गेली. अहो, काय बोलते मामी? मेसेज टाकला तिने, पाहू द्या. मी चाललंय माझी वाट पाहू ना. ही चिठ्ठी वाचा. काय करणार मी, आई बाप त्यांच्या पद्धतीनं करते, तर पोरं कसे वागू लागले. बापरे, डायरेक्ट असं लिहून ठेवलं. तोंडचं पाणी पळालं, तोंडचं पाणी. मामा तुम्ही लक्ष द्यायचं ना, मामी तुम्हाला बोललो होतो मी, एकटा सोडी जाऊ नका म्हणून. आम्ही ते कपडे घ्यायला गेलतो ना. हा? तयारी चाली, एवढा विश्वास ठेवला. आता म्हणलं झालं लग्नाचे 2 दिवस आले, असं माहिती का हो कोणाला? होती ना प्लॅन करून आपलं गोड बोलून कोड मोडले आपलीवाली. हा पोलीस स्टेशन. आता गेले ना त्याच पर्याबरोबर जी सोबत मी तिला धरलं होतं. तो पर्या बी किती म्हणजे ते पार त्याच्या घरी जाऊन आलो, हे करून आलो. हा पोलीस स्टेशन जायचं. काला पोलीस स्टेशनला जाते आता. त्याच्या बापाकडे चला. हा चला आता तिच्या बापाकडे चला आता, जाऊ आपण. त्याच्या बापाकडे चला आता. बाई हा? फोनही लागून नाही राहिली तिची. नाही तुम्ही पहिले चला आता. आता त्यांना आपल्या सोनीला उचललं ना, आपण त्यांना दोघायला उचलो आता.
चला हा पण तिथे जर आपल्या पूर्ण जर आपल्याला मान्य केलं तर होईल ना. कुठं तर ते जर पोलीस स्टेशनला म्हणले हा माझा बापू नाही व्हायला हाय मोठा प्रश्न आहे पण असं थोडी का मग होते स्वतःच्या नवऱ्याला एक काम करा आधार कार्ड असेल ना तुमच्या मोबाईल मध्ये तिचं आलं मग आणि मग जाऊ दे मग काय घाबरायचं काम आहे आपण पुरावे दाखवू ना आता का आहे पण तुम्हाला काय टेन्शन नाही. अगं तसं नाही गे तू ऐकून घे जर ती पोर तर त्या पोराने फितूला असती ती डायरेक्ट म्हणे ती माझ्या मनात नवरा केलाय तर आपल्याला काहीच करता येणार नाही. बरं तिचे 18 वर्ष पूर्ण होऊन जायले लहान असते तर आपल्याला काय करता आलं असतं आता तिकडे का तोंड होते तिचं काय होऊ दे मोरते जाऊ दे आता तिला पाहुणे. घरात घेऊन हो आता परत. तुमच्या पाया पडतो नाही मामा पाय बी मला काय माफ नाही. करा तुम्ही. आम्हाला माफ करा. नाही आता नाही त्याच्यात तुमची बी काय चुकी आहे आता हा उलट मीच तिला त्या दमदाटी दिली होती तेव्हा तर तिला गोड बोलली हा झाली सापासारखी उलटी ती तरी चुकवाच आपण मग अशी सकाळी पाहुणे आणि जेव्हा बडबड करीत होतो तेव्हा एक शब्द बोलला ना. नाही एक काम करा आता कोणच्या पोराबरोबर होईल ते पहिले ते आम्ही दम दिला त्याच्याबरोबर गेले काय हा बहुतेक आता आहे ना पाहुणे कोणा बरोबर जाऊ हा ती आपल्याला नाकारून गेली ना ती आपल्या हाती लागू शकत नाही. आता तिला दार बंद आपले नाही पण आपण माफ का करायचं आपण चला त्याच्या घरी जाऊन बसून कोणत्या घरी जाऊन काय करणार आहे नाही त्यांचे फार इज्जत काढू ना आपण मग ते घरी असते तर ना मग ते राहतील ते घरी ते कुठे जाणार आहे गेले कुठं पळून मग त्यांना असं थोडेसे कसे काय पळून जातील त्यांना माहित असेल ना त्यांचं पोर पुढे आहे. मग पहिले त्यांना गेलं विचारू पोरग कुठे काय चला काय बाई पोरीने तमाशा करून ठेवला. म्हणजे बोला ना. अरे पोरग साऱ्या सकाळचं गेलंय घरी सुद्धा येत नाही वेळेवर कुठे गेलं सल हा? कुठं असेल तो कुठं जाणार आहे तो लक्ष नाही का त्याच्याकडे फक्त आला का हा भाऊ खाऊन घे आणि झोपला तर झोपून देते कधी त्या नाही तर कुठं कुठं जाणार कधी त्याला कामावर पाठवणार नाही का रानात जाय का हे कर का ते कर हा तोही लाड जास्त आहे करतो तो हा काय करतोय बोलायचं नसतं का काहीच करत हा. नाही. करतो तो काम वगैरे तुमचं तर नुसतं हे झालेलं आहे बा तुम्हाला ही भाजी आवडते लगेच टप्प्यात दुसरी भाजी करून देते हा हा मग नाही करायचं का हाय प्यायचं हा. का टोकायचं का डोक्यावर बसला पार डोक्यावर तुमचं तर म्हणणं आहे सर्वच टोकलं पाहिजे ना बुवा खाणं पिणं सर्वच टोकलं पाहिजे फोन लाव पाय कुठं गेला कुठं लावा नाही तुम्ही करा त्याला फोन कोणाला सांगा इंडत कोणाला सांगा करून बघा फोन तुमचा बी जरा धाक पाहिजे ना हा मलाच नुसतं बोलत राहतात का तू धाकात नाही ठेवत त्याला आणि तू बोलत नाही त्याला आणि तुम्ही काय करता आता झोपायचं उठल्यावर फोन केला त्याला तर फोन शिव चाप आहे त्याचा सुचा पे हा कुठं गेला असेल मग जाते परत कुठे एकदा करा बरं गेला साहेब मरदी येईल संध्याकाळी मरदी मोबाईल द्या बरं इकडं आता नाही मागायला तिकडे राहिलं चार्जिंगला हा चार्जिंग लावेल बाबरो कुठं लपवलं या बसा तो दाखव कुठं पाहिजे लपवलं काय पाहिलं आम्ही ठीक होतो आणि मग काय काय झालं ते? म्हणजे हा? दाखवा ठीक होतं कुठे तुमचा बरं कुठे काय झालं काय पण झालं काय मला दाखव ती काय झालं म्हणजे माझ्या पोरीला पळून नेलंय त्यांनी कोणा तुमच्या बरं नाही आपल्या कानाला माहिती नाही बरं का आम्ही तोच विषय आता तुम्हाला बोलत काय माहिती तुम्ही फक्त पायदा केला आणि सोडून बस, दिला बस, का आले. गावामध्ये असेल तो इथंच पुढं तो कायला घेऊन पळून जाईल पोरगीला? अरे मग ते काय येडे आले की बा म्हणायला आपल्याला तुमची पोरगी गेली असेल कोणासोबत पळून नाही 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 आम्हाला क्लिअर रिपोर्ट लागला कोणा कोण लागलं तुम्हाला हा सांगितलं पण नाही मेसेज बी टाकले आणि पोराने बी सांगितलं पाहिलं त्याने जाताना डायरेक्ट नाही पण आम्हाला त्या बाई घरात दाखवा मला मी काय म्हणतो, बाई दरवाजा उघडून दाखव दाखव नाही हो घरात वाय वाय लावलेला आहे दरवाजा नाही, दाखव दाखव नाही असू नसो आमच्या पोरीची सोय लावा मला लग्न करायचं तिच्याशी हो हे बघा आम्ही हा बा. हा. तारीख धरली मग? सगळं बुक झालंय कपडे घ्यायची पाळी आली परत दिवशी हळद आहे पुरी. मग अहो असं कायला करायचं कोणा कोणाला पण आपल्याला जर माहितीच नाही ना राव अहो, तुम्ही वळण तर लावायचं ना पोराला कमीत कमी आमच्या पोऱ्याला वळण आहे काय वळण आहे दुसऱ्याची पोरी घेऊन जायचं वळण आहे काय असं कशाला असं हो, होणारच नाही नाही. असं नाही होणार हो. नाही नाही असं आमचं होणार पोर तसं नाही. अहो, आमच्या तोंडचं पाणी पण नाही नाही जोपर्यंत आमची पोरगी देत नाही ना तोपर्यंत तुमच्या बायकोला घेऊन जातो आम्ही पोरगीला बी तंगडीला बांधायचं ना कस काय तू परत तांगड्याला आणला असं ती मग? तांगडीतच राहिली मामा आपल्या पोरगीला तंगडीला बांधायचं होतं बर का जोपर्यंत आहे ना आपली सोनी भेटत नाही तोपर्यंत हिला घेऊन जाऊ आपण चालेल कुठं हा आमच्या घरी हो, अहो, ते आमची पोर आणून द्यायची आणि तुमची बायको अहो ती घेऊन बाई जायची. बायको आहे. तोंड सांभाळून हा? बोल. तोंड बिंड नाही नाही हिला घेऊन जाऊ आपण काय बोलत राव मग तुम्ही कानाला कान असं नाही हा? हा? हिला कोंडून ठेवू आपण तिथं हा मग काय करायचं काय एक शाळा? करा हे बघा माझा पोरगा तुम्हाला जिडं दिसेल हा. तिडं मारा जर तुम्हाला विचारायला आलं मग बोला हा काय गप्प आहे. दिसलं नाही झाले बा बरोबर आहे नाही. हा स्वतःने स्वतःचा परत तांगडीला बांधा आणि आमची पोर तांगडीला आपल्या बांधायला गोचा लागतो ती. आपला गो झाला माझा वास येत नाही का हा? बापाला माहितीये कसा आहे तो पर्या असं नाही करायचं म्हणजे आईला अजून काय काय माहितीच नाही का माझ्या नाही. पोरगाने घेऊन पोरगा पळणार किती गेला. दिवे लावत आहे आईला अजून माहितीच हा नाही
पोरगी पण महापौरा नेली कन्ना नेली आम्हाला माहिती नाही. तुम्हाला नाही माहिती पण आम्हाला पडलं हा. माहिती आम्ही कसं आलो मग मी तुमच्याकडे तुम्हाला direct? काय म्हणतोय जिडे सापडेल ना तिथे तुम्ही त्याला संपून टाका. हा जर तुम्हाला संपून विचारा टाका, जा जेलमध्ये. जर तुम्हाला विचारायला आलं मग बोला. हा बरं आहे बा. कायच्या काय काय बा- बोलताय असं बरोबर आहे ना. पाहिलं नाही मग काय कोणते आई बाप? बरोबर आई- नाही. आज लेक गेली घरातून हो, बाई, मी- आणि पाहिलं का तो घेऊन गेलाय का नाही घेऊन बरं गेला बरं उद्या आम्हालाच नाही माहित नाही उद्या तुमची पोरगी जर कोणी पळून घेऊन गेला तुमचं मन काय नाही म्हणत बरोबर आहे बरोबर पण आम्ही आहे. असं डायरेक्ट म्हणू का तुम्हीच घेऊन पळाले बुवा सांगितलं आम्हाला Message टाकले मग? तिने अरे ते मेसेज टाकले मोबाईलला Message चिठ्ठी टाकले. लिहिली मग? म्हणते ती. चिठ्ठी बी लिहून ठेवली बाय. आमचाच पोरगा आहे का मग? पोलिसात दिला तर नाही पक्या तुमचा असेल, दुसरा कोणता पक्या बरबी आहे? बरबी काय होत आहे का एकच नावाचे पोरं आहे का? ए आजी तोंड काय करते गपना पाहुणे हं. मी काय म्हणतोय, बरं कोणाचे आई बाप सांगत आहे पोराला का लोकांची पोर घेऊन पळ मग? सांगत आहे का मला सांगा. नाही ना आणि मग ए पाहुणेच काय एक हाताने टाळी वाजत नाही काही गोष्टी बा. त्यांची चूक नाही तुमची चूक नाही माझी चूक आहे, मी गाडव चूक केली तुमची चूक नाही आमची आज आमचं एवढं नुकसान ये कोण आहे ये कोण आहे त्यांना पाचे आमची नवरदेवी बहिणीचं पोर आहे का मग परत अहो, आता झालं तुम्हाला माहिती अरे, 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 अरे. अहो किती मोठा साखर पुढे झाला लय लय आम्ही पळवलं का त्यांना का आम्ही सांगितलं जात हे बघा अजून हे चौकशी करा कुठे लय लांब नसेल गेले आणि चौकशी लागा आणि जेणे सापडा त्याने तुम्ही संपव त्याला. तुम्ही जाऊ सुला का आम्हाला? कोण आता आम्ही कुठे येणार आहे हो? एक नाही आपण पण जाऊ आपण पण जाऊ ना पोरगा आपलं आहे ना. असले तर पाहून नाही तर जाऊ द्या. अशी ती झाली 18 वर्षीला काय करायचं काय आपले दार बंद करू पण पोलीस स्टेशनला तर जाऊ दे जावं मरू दे लागेल. पोलीस स्टेशनला कळवतो मग हा काय? पोलिटिशियन कळू द्या. आम्ही असं आलो बजर घरी असलं तर अरे ठीक बरं. आहे. म्हणजे इथले तर मिटून घेतला काय असतं बरोबर. वाईट झालं तर पोलीस म्हणजे तुम्ही काय आम्हाला सांगितलं होतं का? आता आम्ही पोलीस स्टेशनला तुमच्या विरोधात आम्हाला पोराच्या विरोधात माहित नाही ना कंप्लेंट बाई. देतो पोराच्या विरोधात करा आमचं काय नाही चुकी तुमची आहे? काय चूक नाही ते पोराच्या विरोधात आई बापाची काय चुक तुम्ही सांगा ना आम्हाला. आम्ही थोडी सांगितलं तुम्ही पळून जा पण आई बापाचं सांगावं असलं तर पत्ताला तर विचारतेच ते हा, हा. काय ते चौकशी येतील तिला कुठं गेली आणि काय चल, गेली, चल, काय पोलीस स्टेशनला पोर, चल. काय. आली तर तुम्ही मला फोन करा हो लगेच करणार तुमच्या फोन पोराचा लगेच फोन आला ना, पहिले करा मला तुमच्या फोन करा. समोर मी उभा फोडील हा फोन करू तुम्हाला बोलील तुमच्या समोर फोडील त्याला. खरे ते हा बरं जा मग तुम्ही आम्ही बघतो त्याला कुठे आहे, काय आहे बुवा असं. आला तर मला हो, कळवा हो. तेवढं चला पोलीस आला कळून देऊ म्हणजे किती मोठा कंड केलाय पोराने. आला तर हा? मग कळवा म्हणजे मग त्याला सांगा त्याला. बरोबर आहे बरोबर आहे. आणि हा, पोरग्याला आज जर संपवायचं का? आज जर आपली पोर जर एखाद्या नेली असते तर आपल्याला जर माहित असतं ना आपल्याला दम निघाला असता का काय बोलत तू कोणाला बळजबरी थोडी आपण पळवतो हा. का आपण न म्हणतो का मग तुम्ही आपण काय पळावं काय असं? ते काय आपल्याला मारायला आले काय बापाला मग ते विचारायला आले तुमचा पोरगा कुठे आहे? तुम्ही लपून ठेवला काय त्याला संशय वाटला ना मग आपण त्याला लगेच सांगितलं अहो पण आपण थोडी लपवलो आपण थोडी त्याला बोललो तू पळून जाय बुवा नाही आपण तर बोललोच नाही ना मग आपल्याला अर्ध्या घरची अरे खबर पण माहित नाही असं पटायला पाहिजे आज 2 दिवसावर त्यांचं लग्न आलंय हा? हा, असं ते करावं नाही का बुवा, याची बी चुकी आहे हा, आता कुठं आहे आणि कुठं आणि हे नाही बघ- काय करावा आता नुसतं आपल्याच पोराची चूक नसेल आता दोघांचं काहीतरी गोटमेट असेल मग एका हातानं थोडी टाळी वाजते टाळी का? वाजते का मग. पण आता काही गोष्टी दोघांचं कसे असेल. काही गोष्टी काय राहते त्यांच्या मनासारखं बोलावं लागत हा, मी तेच तुम्हाला बोलत होती. तुला सांग काळजी हा. ते पण बऱ्या करताना झालं नाहीतर आपले पोरग वांटेडच होतं त्याला कोणी पोर दिली नसती हा. त्याला हा काढणं तो लय भारी झाला आता वर्षभर काय एखादं पोरस्वार झाल्याशिवाय घरी जाणार नाही ते. बर हा ना मी रजिस्टर तेच करतील तेच बोलत होते तुम्ही बोलत होते ना पुढून टाकलं आणि मारून टाकलं तसं कातवावं लागत तुला जाऊ कळतं द्या. काही पण आपण आहे ना त्याला हात लावाल तर ताकद आहे परत बघू त्याला कुठेतरी शोधू त्याला चला ना मग? तुम्ही बी असं गपचिप नाही नाही ते आपल्या पोराला हात तर लावू दे बरं हा मग तेच जर म्हणते नाही तुम्ही, त्याने हा, हा चला. केलं जेलमध्ये घालतं काय हा हा तेच मला नावाचा बाबराव म्हणते बरं आता कुठं शोधायचं त्याला शोधायचं नाही तू बरोबर येईल तू उद्योग नको करू तुम्हाला माहिती आहे का तू कुठे आहे? मला नाही माहिती याच्या अवताच का माहित हा? नाही? मला काय जाऊ द्या माहिती मग. तुम्हाला माहित नाही ना बाय. चला ना मग शोधू चाल. तरी मग चला